आणि हिची सायकल पंक्चर झाली आणि हिच्याकडे पैसे नाही आहेत आणि ती पैसे मागते, त्यावेळेस तुम्ही तिला सल्ला देईल, ऍडवाइस देईल की तुझ्याकडे पैसे असायला हवे. तुम्ही काय म्हणेल, यू शुड हॅव मनी. समजलं बाई, पैसे यू शुड बी. You should be beautiful. ऍडवाइस देते तू, काय देते? ऍडवाइस. माईक पकडना, You should have bike. तिला दे. You should have bike. तू दे. You should have bike. ऑडियन्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. आज आपण पाहणारे शुड बी आणि शुड हॅव यांच्यामध्ये फरक काय. बघा, शुड बी नंतर एक तर नाउन घ्या किंवा ऍडजेक्टिव्ह घ्या. ऍडजेक्टिव्ह काय असते हे तुम्हाला मी नंतर सांगेन, पण एक शॉर्टकट तुम्हाला सांगतो. काहीतरी एका नाउनची विशेषता सांगणे. समजा सुंदर मुलगी, मुलगी काय झालं, नाउन आहे, त्याच्या अगोदर जे आलंय सुंदर, तर सुंदर काय झालं, ऍडजेक्टिव्ह. तर तुम्ही ऍडजेक्टिव्ह घेऊ शकताय. आणि शुड हॅव नंतर तुम्हाला नाउन वापरायचं आहे. तुम्हाला माहिती शुड का वापरतो, ज्यावेळेस आपण कोणाला काहीतरी सल्ला देतो, पाहणारे शुड बी आणि शुड हॅवचा वापर करणार आहे. जसं आता समजा एखादी डॉक्टर आहे, तुम्हाला वाटतं की तो डॉक्टर व्हायला पाहिजे, तुम्हाला ऍडवाइस देतोय तुम्ही त्याला की तू डॉक्टर असायला पाहिजे, तर तुम्ही काय म्हणू शकता, यू शुड बी अ डॉक्टर. तुम्ही टीचर असायला पाहिजे, यू शुड बी टीचर. तुम्ही सुंदर असायला पाहिजे, यू शुड बी ब्युटिफुल. असं काहीतरी वाक्य घेऊ शकतात. आता पहिलं वाक्य बघा, तुम्ही दयाळू असायला पाहिजे. तर बघा, शुड बी जसं तसं घ्यायचंय. तुम्ही म्हणजे काय, यू घ्यायचं, यू शुड. नंतर बी घ्यायचे, यू शुड बी. आणि दयाळू म्हणतात काइंड, यू शुड बी काइंड. ओके, खालचं वाक्य बघा, तुम्ही डॉक्टर असायला पाहिजे, यू शुड बी जसं तसं घ्यायचंय. जसं आपण घेतलं, यू शुड बी आणि डॉक्टरला आपण डॉक्टर म्हणतो, यू शुड बी अ डॉक्टर. ओके, खालचं वाक्य बघा, तुम्ही विचारवंत असायला पाहिजे, तर तुम्ही काय म्हणणार, यू शुड बी. विचारवंत म्हणता फिलॉसॉफर, फिलॉसॉफर. तुम्ही काय म्हणणार, यू शुड बी फिलॉसॉफर. असं तुम्ही हजार वाक्य म्हणू शकताय. समजा तुम्हाला म्हणायचं असेल तुम्ही शिक्षक असायला पाहिजे, यू शुड बी टीचर. ओके, तुम्ही सोनार असायला पाहिजे, यू शुड बी गोल्डस्मिथ. तुम्ही लोहार असायला पाहिजे, यू शुड बी ब्लॅकस्मिथ. असं वाक्य तुम्ही हजार म्हणू शकताय. आता शुड हॅव काय वापरतात, एखादी वस्तू जी आपल्याकडे आहे आणि ती तुमच्याकडे असायला पाहिजे. समजा आता काही स्टुडंट असतील, आता फॉर एक्झाम्पल इकडे हो, समजा आता ही बाहेर कुठेतरी गेली फिरायला आणि हिची सायकल पंक्चर झाली आणि हिच्याकडे पैसे नाही आहेत आणि ती पैसे मागते, त्यावेळेस तुम्ही तिला सल्ला देईल, ऍडवाइस देईल की तुझ्याकडे पैसे असायला हवे. तुम्ही काय म्हणेल, यू शुड हॅव मनी. समजलं बाई, पैसे ठेवत जा जरा. ओके, जा. आता तुझे बाई, समजा ही मुलीकडे पेन नाहीये, तरी स्कूलमध्ये ते लिहायला पेन नसतं, त्यावेळेस मी तिला काय म्हणेल, यू शुड हॅव पेन. मला वाटतं तुम्हाला शुड हॅवचा वापर कसा करता हे समजलं. मी काही 2-3 वाक्य घेतो, नंतर मुलांकडनं मी प्रॅक्टिस करून घेणार आहे. जाना, तुमच्याकडे पैसे असायला पाहिजे, इथं पैसे राहून गेले, तुमच्याकडे पैसे असायला पाहिजे, तर तुम्ही काय म्हणणार, तुमच्याकडे पैसे असायला पाहिजे, तर तुम्ही काय म्हणणार, यू. नंतर काय यायचं, तुम्हाला शुड घ्यायचे, यू शुड. मी जर डाव्या हाताली तर मला लिहायला त्रास होते. नंतर घ्यायचे तुम्हाला हॅव. ओके, यू शुड हॅव घेतला आपण आणि पैशांना म्हणतो आपण मनी, यू शुड हॅव मनी घ्यायचे. दुसरं वाक्य बघा, तुझ्याकडे कार असायला पाहिजे. तुझ्याकडे म्हणजे काय घेणार आपण, यू घ्यायचे, यू. नंतर काय यायचे, शुड हॅव. तर तुम्ही काय घेणार आहे, शुड. ओके, नंतर हॅव घ्यायचे आणि कारला आपण काय म्हणतो, कार म्हणायचं, यू शुड हॅव अ कार. आणि तिसरं वाक्य बघू आपण, तुझ्याकडे लाल पेन असायला पाहिजे, तर तुम्ही काय म्हणणार, यू शुड हॅव. आणि लाल पेनला तुम्हाला म्हणायचं असेल अ रेड पेन. मी डाव्या हातात लिहितो, थोडंसं समजून घ्या हँड रायटिंग कसं असेल ते. तर मला वाटतं तुम्हाला हे दोघी टेबल समजले. तुम्हाला कोणतरी ऍडवाइस द्यायचं असेल तर तुम्हाला शुड बी आणि शुड हॅवचा वापर करायचा आहे. मी आता काही विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी उभं करतो. ओके, अगोदर कोण येणार आहे, मी तुला काही शुड बीचे वाक्य सांगतो. मला सांग, शुड बी केव्हा वापरतात ते सांग मला अगोदर. Should be कोणाला सल्ला द्यायचा असेल, ऍडवाइस द्यायचं असेल. समजा आता तुला वाटतं मी डॉक्टर सारखा दिसतोय, ओके, किंवा मी डॉक्टर बनू शकतो, माझ्यामध्ये गुण आहे, तर तू मला सल्ला देशील ना की तुम्ही डॉक्टर असायला पाहिजे, तर तू कसं म्हणशील, You should be a doctor. यू शुड बी अ डॉक्टर. आता बोलतो जोराने, You should be a Speak doctor. loudly. You should be a तिला दे. doctor. You should be a doctor. तुला शिक्षक असायला पाहिजे, You should be a teacher. तू बोल ग. You should be a तुम्ही teacher. विचारवंत असायला पाहिजे, You should be a philosopher. आता तू फास्ट बोल. बरं का, आता बघ, शुड बी, यू शुड बी टीचर, यू शुड बी अ डॉक्टर, यू शुड बी अ फिलॉसॉफर. याला फास्ट बोल. You should be a doctor. You इकडे should be समोर a आहे, teacher. बोल आता आयडन्सला. You should be a doctor. You should be a teacher. You should be a philosopher. व्हेरी गुड. अजून बोल. You should be a doctor. You should be a teacher. You should be a तू बोल ग. philosopher. You should be a यू पण सफाचा
इकडे सरक परत. You should be a doctor. You should be a teacher. You should be a philosopher. Doctor. You should be a teacher. You should be a philosopher. ओके, शुड बी केव्हा वापरतात समजलं प्राची? केव्हा वापरतात? सल्ला देण्यासाठी सल्ला देण्यासाठी. पण का कोणता सल्ला पाहिजे? की तुम्ही असायला पाहिजे. ओके, आता समजा मला तुम्हाला सांगायचं तू दयाळू असायला पाहिजे तर का म्हणशील? You should be a kind. यू शुड बी काइंड. समजा तुम्हाला म्हणायचं की तुम्ही सुंदर असायला पाहिजे. You should be beautiful. यू शुड बी ब्युटिफुल. You should be असं beautiful. म्हणा, यू शुड बी. You should be beautiful. ऍडवाइस देते तू. काय देते? ऍडवाइस. ओके, समजलं आता? मी तुम्हाला नंतर परत उभं करेल. अजून मी खूप पैसे उडवतो, निस्ता पैसा खर्च करतो. आता तुम्हाला म्हणायचं की सर तुम्ही कंजूस असायला पाहिजे, ते कसं म्हणशील? You should be a miser. बरोबर, यू शुड बी. Miser. ओके, आता तुम्हाला म्हणायचे तुमच्याकडे पैसे असायला पाहिजे. You should have money. तू बोल ग. You should have money. ऑडियन्सला बोला, मला नको बोला. बोला यू You शुड. should have टाकून बोल. You should have money. तू बोल ग. You should have money. तू बोल ग. You should have money. यू शुड हॅव मनी. You should have ओके, money. तुम्हाला म्हणायचं तुमच्याकडे मोबाईल असायला पाहिजे. You should have mobile. तू बोल ग. You should have तू mobile. बोल. You should have mobile. तुमच्याकडे खुर्ची असायला पाहिजे. You should have a chair. तू बोल ग. You should have chair. तू बोल You ग. should have a chair. योगिता, You should have chair. तुझं नाव काय बेटा? Gayatri. गायत्री, तुला 3 वाक्य फास्ट बोलायचे. काय? यू शुड हॅव कार, यू शुड हॅव अ पेन, यू शुड हॅव मनी. याला फास्ट बोलू शकते? ट्राय कर. You should have car. You should have money. You should have pen. You व्हेरी should गुड. have car. बस स्टेशन आलं. तू बोल ग. You should have money. You should have a pen. You should have a chair. समजलं बेटा? तू ग. You should have money. You should have pen. You should have chair. हा, चल ठीक आहे. समजलं मावशी? चला ग, या ग. Vaishnavi. माईक तर घे. Vaishnavi. तुझं नाव काय बेटा? Shruti. श्रुती. तुझं नाव काय? Tanvi. तन्वी नाव आहे तुझं. ओके, तुझं टोपण नाव काय आहे? Tanvi Patil sir. तो निक नेम, टोपण नाव घरी तनु म्हणतात तुला. तुझं निक नेम काय बेटा? Shruti. श्रुती. आणि तुझं? Vedika. अरे वा, छान नाव आहे. तुम्हाला हा टेबल समजलं? काय समजलं? कोणाला सल्ला द्यायचा? मला एखादी वाक्य सांग ना की कोणाला सल्ला. समजा आता मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. ओके, मी पायी जातोय. ओके, आणि तुम्ही गाडीवर येत आहेत. तुम्ही मला सल्ला देतायत की सर तुमच्याकडे गाडी असायला पाहिजे ना, तर कसं बोलणार You तुम्ही? should have a bike. माईक पकडणार. You should have a bike. तिला दे. You should have bike. तू दे. You should have bike. ऑडियन्सला बोल, माईक दे तिला. बोल त्यांना, इकडे आमच्या ऑडियन्सकडे गाडी नाही. बोला यू शुड हॅव बाईक. You should have bike. परत You should have bike. असं बोल, बोट दाखवून बोल, यू शुड हॅव बाईक. You should have bike. ओके, तुमच्याकडे पैसे असायला पाहिजे. You should have money. ओके, तुम्ही शिक्षक असायला पाहिजे. You should be teacher. तुम्ही प्रामाणिक असायला पाहिजे. You should be honest. ऑनेस्ट. Honest. तू बोल ग. You should be honest. यू शुड बी. You should be. यू शुड बी. You should be. ओके, तुम्ही कपिलेश्वरला असायला पाहिजे. You should be Kapleshwar. कपिलेश्वर नाही, कपिलेश्वर. Kapleshwar. तर ठीक आहे काय? कपिलेश्वर म्हणतात. इन कपिलेश्वर. You should be in Kapleshwar. लावले. You should be in Kapleshwar. तू घरी असायला पाहिजे. Be at इकडे home. ना, तुम्ही घरी असायला पाहिजे. You should be at home. ठीक लावले. You should be at home. दीदीला ते बोल गा. You should be at home. स्पीक लावली. You should be at स्पीक home. लावली. You should be at home. ओके, तुमच्याकडे पंखा असायला पाहिजे. You should have fan. जोराने बोल. You should तू बोल have गा. fan. You should have fan. तू बोल. You should have fan. तनु, तू फास्ट वाक्य बोलू शकते. यू शुड बी. बघा काय बोलायचं तुला. कोणते वाक्य बोलतो? यू शुड बी. यू शुड बी ब्युटिफुल. यू शुड बी क्वाइट. यू शुड बी काइंड. ओके, बोल. यू शुड बी काइंड. यू शुड बी ब्युटिफुल. यू शुड बी. तुला जे बोलायचं ते बोल. हा, You should be beautiful. You should be kind. You should be teacher. फास्ट. You should be beautiful. You should be kind. You should be फास्ट. teacher. फास्ट. You should be teacher. You should be kind. You should be doctor. मायझर. You should be miser. Fast. You should be miser. You should be Fast. miser. You should be तुम्ही miser. डॉक्टर असायला पाहिजे. You sh- तुम्ही टीचर असायला पाहिजे. You should be तुम्ही teacher. शिक्षक असायला You पाहिजे. should be तुम्ही teacher. तुमच्याकडे पैसे असायला पाहिजे. You should हाव. you should have money. तुमच्याकडे पेन असायला पाहिजे. You should have pen. व्हेरी गुड. समजलं आता. दे ग. तुला भाऊ असायला पाहिजे. You should be You brother. should be brother. You नाही. should you should have you should have pen. समजलं आता. तू बोल ग. तुला भाऊ असायला पाहिजे. You should have brother. बहीण, You should काका, have sister. You should आई, मम्मी. you should अरे गाडी संपली. चल ठीक आहे. या गा. समजलं. ऍडवाइस द्यायसाठी समजलंय का? ओके, आता तुला म्हणायचं असेल
तुझ्याकडे 50 रुपये पाहिजे. बोल आता. You should have 50 rupees. जोराने बोल. You should have 50 तू बोल ग. rupees. You should have 50 rupees. नाही तर माझ्याकडे नको बघू, तिकडे बघ. बोल. You should have 50 rupees. यू शुड हॅव 50 रुपीज. You should have 50 rupees. तू बोल. तू विचारवंत असायला पाहिजे. You should be philosopher. तू बोल ग. You should be Doctor. philosopher. You should. टीचर. You should be teacher. परत टीचर. You should be teacher. तिला दे. You should be teacher. तुझ्याकडे बाईक असायला पाहिजे. You should have bike. व्हेरी गुड. तू You should have bike. तिकडे बघ. You should have bike. परत You should have bike. समजलं. मग बोल, मग 3दा फास्ट बोल. कोणते वाक्य बोल. यू शुड हॅव बाईक, यू शुड हॅव कार, यू शुड हॅव मनी. हा You should have car. You should have bike. You should have money. तू बोल. You should have car. You should. समोर चुली नाही. You should have car. You should have money. चल ठीक आहे. तू बिल्लाच बरे, तुझ्या पद्धतीने चांगला प्रयत्न केला. व्हेरी गुड. म्हटलं तुम्ही कोणतेही मला आहे ना 2 वाक्य बोलायची शूडची. हा पहिले तू शुड हॅवचं वाक्य बोल रे बेटा. You should have money. इकडे पहा. You should have money. तू शुडबीचं वाक्य बोल. You should be kind. तू बोल रे. You should be teacher. समजलं आता. ओके, असं वाक्य सांग. You should have chair. शुड बी. You should be teacher. परत. You should be teacher. ओके तू. You should be doctor. यू शुड बी. Doctor. समजलं आता तुम्हाला वाक्य. इकडे चल बोल. हा बोल. You should be doctor. फिलॉसॉफर. You should be philosopher. मला मी अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं. आता या दीदी काहीतरी सांगतील. या ग. Please like, comment, subscribe. Please like, share, काके खारू नाना खारीचं पुडा बिस्किट चाय आम्हाला भेटले पाहिजे. जा. Please like, comment, share, subscribe. Please like, comment, share, subscribe.